या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजंटसोबत फिरून आल्यानंतर लीला मुद्दाम सुनांना म्हणत असते की आज मी खूप दमले आहे कारण एजे मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेले होते, त्यामुळे मी जाऊन आराम करते. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम बाईकची चावी दुर्गा पुढे पकडत म्हणते की ही चावी जागच्या जागी ठेव आणि ती सरूला सुद्धा सांगते की बाईक व्यवस्थित ठिकाणी लावायला सांग आणि लक्ष्मीला म्हणते की उगाच कोणत्याही चीप हरकती करू नको कारण ही बाईक मी एजंटच्या नावावर बुक केली आहे. जर तू काही केलंस ना तर एजंटचंच नाव खराब होईल. आणि मग ती पुढे असंही म्हणते की यापुढे जर काही करायचं असेल ना तर विचार करून करा, नाहीतर मगाच सारखं पुन्हा तोंडावर पडाल. आणि ती हसतच तेथून निघून जाते. पण लीलाच्या अशा वागण्या आणि बोलण्यामुळे त्या तिघीही सुना खूप चिडतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी लीला छान तयार होते आणि आरशासमोर उभी राहून ॲक्टिंग करू लागते. पण तितक्यात तिला एक कॉल येतो, मात्र कंपनीचा कॉल असेल असं समजून ती कट करते. पण तिला त्या नंबरवरून कंटिन्यू कॉल येत असतो, त्यामुळे ती तो रिसीव करते आणि रागातच विचारते की कोण आहे. एकदा कॉल कट केल्यावर तुम्हाला समजत नाही का? आणि त्यावर तो माणूस म्हणतो की लीला मॅडम, मी सनशाईन ॲड एजन्सीकडून बोलत आहे. तुम्ही मागे आमच्याकडे ऑडिशन दिली होती ना? त्यावर लीला म्हणते की हो, एकदा दिली होती, पण त्याचं काय? त्यावर तो माणूस म्हणतो की तुम्ही त्या ॲडसाठी सिलेक्ट झाला आहात. आणि ते ऐकून लीला तर खूपच खुश होते. ती विचारत असते की ही कशाची ॲड आहे? तर तो माणूस सांगतो की खूप इंटरेस्टिंग प्रोडक्ट आहे, तुम्हाला ही ॲड करायला नक्की आवडेल. आणि इतकंच नाही तर ही ॲड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसणार आहे. आणि ते ऐकून लीला तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ती विचारते की ह्या ॲडमध्ये माझ्यासोबत अजूनही कोणी काम करणार आहे का? आणि त्यावर तो माणूस हसतच म्हणतो की लीला जहागीरदारांच्या अपोजिट आम्ही अजून कोणाला कास्ट करणार? तुमचे रील आणि रिअल पार्टनर एकच आहेत आणि ते म्हणजे अभिराम जहागीरदार. आणि एजंटचं नाव ऐकून लीलाचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. ती म्हणत असते म्हणजे एजे या ॲडसाठी हो म्हणाले का? मात्र मग त्यावर तो माणूस म्हणतो की नाही, त्यांना कन्व्हिन्स करण्याचं काम तर तुमचं आहे. तुम्ही प्लीज त्यांना कन्व्हिन्स करा, ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. जर तुम्ही आणि एजंटनी आमच्या ॲडमध्ये काम केलं तर आमची ही ॲड फक्त महाराष्ट्रात काय तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल. आणि ते ऐकून लीला तर काळजीतच पडते. पण तरीही ती त्या माणसाला सांगते की ठीक आहे, मी बघते एजंटसोबत बोलून. दुसरीकडे आजी देवापुढे उभ्या असतात. तितक्यात लीला त्या ठिकाणी येते. ती आजींना विचारते की आजी, समजा मी आणि एजे हिरो हिरोईन झालो तर तुम्हाला कसं वाटेल? ते ऐकून आजी हसतच म्हणतात की लीला, तू आणि अभिराम माझ्यासाठी खरंच हिरो हिरोईनच आहात. तर लीला म्हणते की आजी तसं नाही, म्हणजे खरं खर्च टी व्हीवर दिसतात तसे हिरो आणि हिरोईन. ते ऐकून आजी विचारतात नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर मग लीला त्या ॲडबद्दल सांगते. तर आजी म्हणत असतात की तुला जर या ॲडमध्ये काम करायचं असेल तर त्यासाठी माझी परवानगी आहे. तुला जे करायचं आहे ते तू बिनधास्त करू शकते. आणि ते ऐकून लीला तर खूपच खुश होते. मात्र मग त्यानंतर ती आजींना एजंटबद्दल विचारते. तर आजी म्हणत असतात की मला त्याच्याबद्दल काही विचारू नको, ते काम तुझं तू करायचं आहे, यात मी तुला काही मदत करणार नाही. त्यामुळे मग लीला काळजीत पडते. पण त्यांचं ते बोलणं दुर्गा, सरू आणि लक्ष्मी ऐकतात आणि खूप चिडतात. सरू म्हणत असते की आपल्या घरात ना लीला जे म्हणते तेच होतं. एजे आणि आजी तिचं सगळं ऐकतात, असं का घडतंय ना तेच कळत नाही. तर लक्ष्मीसुद्धा म्हणत असते की सरू, तुला माहिती आहे ना, मागच्या वेळी जेव्हा एजेंना ॲडबद्दल समजलं तेव्हा त्यांनी काय केलं होतं ते. त्यामुळे तू काळजी करूच नको, एजे ॲडसाठी नकारच देणार. तर दुर्गा म्हणत असते की मागच्या वेळी त्या लीलाने मला ब्लॅकमेल केलं होतं, पण आता या गोष्टीचा बदला घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्या दोघीजणी तिला नेमकं काय करणार आहे असं विचारतात. आणि दुर्गा मग त्यांना तिचा प्लॅन सांगते. दुसरीकडे लीला याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्या तिघीजणी त्या ठिकाणी येतात. दुर्गा म्हणत असते की आता हे काय नवीन नाटक आहे लीला आई? एजे म्हणजे एक ब्रँड आहे, ते असं कोणत्याही ॲड करत नाहीत. त्यांचं नाव अशा कोणत्याही प्रोडक्टसोबत असोसिएटेड होता कामा नये. त्यावर लीला म्हणत असते की दुर्गा, यामध्ये तू प्लीज पडू नको. मात्र दुर्गा म्हणत असते की एजंटचे सगळे प्रोफेशनल निर्णय मी घेते, एजंटनीच ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आणि जर अशा कोणत्या ॲड एजन्सीला एजंटसोबत काम करायचं असेल ना तर त्यांना आधी मला येऊन भेटावं लागतं. मी त्यांचं प्रपोजल बघेल आणि मगच एजे काय निर्णय घेतील ते कळवेल.
ते ऐकून लीला म्हणते की ठीक आहे, मी त्यांना घरी बोलावून घेते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटचा शब्द एजंटचा असेल. आणि त्यावर दुर्गा रागातच म्हणते की शेवटचा शब्द नेहमी एजंटचाच असतो. त्यानंतर मग लीला त्या ॲड एजन्सीवाल्या लोकांना घरी बोलावून घेते. दुर्गा त्यांना म्हणत असते की आत्तापर्यंत तुम्हाला कळायला हवं होतं की एजे अशा कोणत्याही ॲड करत नाही, कारण ते स्वतः एक ब्रँड आहेत. त्यावर ते लोक म्हणतात की हो, आम्हाला माहीत आहे, मात्र जर एजंटनी या ॲडमध्ये काम केलं तर खरंच खूप चांगलं होईल. आमची ॲड सोशल कॉजसाठी आहे. आमच्या ॲडमध्ये जी हिरोईन आहे ती तिचं पेमेंट चॅरिटीसाठी डोनेट करणार आहे. आणि ते ऐकून दुर्गा म्हणते की ते काही असलं तरी एजे या ॲडमध्ये काम करणार नाही. आणि ते ऐकून ते लोक दुर्गाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात. विश्वाससुद्धा दुर्गाला म्हणत असतो की मॅडम, एकदा त्यांचं बोलणं प्लीज ऐकून घ्या. पण दुर्गा म्हणत असते की एजंटचे सगळे निर्णय मी घेते आणि मला नाही चालणार एजंटचं नाव खराब झालेलं, त्यांचं हसू झालेलं. त्यामुळे ती त्या लोकांना तेथून जायला सांगते आणि मग ते सुद्धा नाईलाजाने घरातून बाहेर पडतात. मात्र मग लीला दुर्गाला म्हणते की दुर्गा, तुझ्या सासूचा शब्द तू असा बदलू शकत नाही. एजे या ॲडमध्ये काम करणार म्हणजे करणारच. आणि ते ऐकून दुर्गा म्हणते की लीला आई, तुमची पॉवर इथे दाखवण्याची ना काही गरज नाही आहे, कारण एजंटचा हा निर्णय प्रोफेशनल आहे आणि त्यांनीच माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे तुम्ही उगाच मध्ये पडू नका. तर दुसरीकडे विश्वा त्या लोकांना घेऊन घराबाहेर येतो. ते लोक विश्वाला म्हणत असतात की सर, तुम्ही तरी काही आम्हाला मदत करा, प्लीज एजंटसोबत बोला. मात्र विश्वा म्हणू लागतो की मी खरंच काही करू शकत नाही, माझ्या हातात काही नाही आहे. आणि तितक्यात एजे त्या ठिकाणी येतात. एजंटना बघून विश्वा तर खूपच घाबरतो. तर एजे विचारत असतात की काय झालं विश्वा, हे कोण आहेत? आणि मग विश्वा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यानंतर एजे त्या ॲड एजन्सीवाल्यांना पुन्हा घरात घेऊन येतात. त्यामुळे दुर्गाला आणि लक्ष्मी सरूला आश्चर्य वाटते. त्यानंतर मग एजे त्यांना विचारतात की तुमची ॲड नेमकी कशासाठी आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, काहीतरी सोशल कॉज असल्याशिवाय मी अशा ॲड वगैरे करत नाही. त्यावर ते लोक सांगतात की आमच्या ॲडमध्ये जी हिरोईन काम करणार आहे ती तिचं पेमेंट प्राण्यांसाठी डोनेट करणार आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आधी त्यांना प्राण्यांची खूप भीती वाटायची, मात्र लग्नानंतर त्यांची भीती कमी झाली. आणि ते ऐकून एजे म्हणतात की ही तर चांगली गोष्ट आहे, मात्र मला असं वाटतं की हे पर्सनल कॉज आहे ना की सोशल, त्यामुळे मी या ॲडमध्ये काम नाही करू शकत. आणि ते ऐकून ते लोक नाराज होतात. लीलाला सुद्धा वाईट वाटतं आणि मग एजे तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र जाता जाता ते म्हणत असतात की तुमची जी कोणी लीड ॲक्ट्रेस आहे ती खरंच खूप चांगलं काम करते, माझ्याकडून तिला शुभेच्छा द्या. आणि ते ऐकून ते ॲड एजन्सीवाले लोक म्हणतात की सर, ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे. आणि मग ते एजंटना सांगतात की आमच्या ॲडमध्ये जी लीड ॲक्ट्रेस आहे ती दुसरी तिसरी कोणीही नसून लीला जहागीरदार मॅडम आहेत. आणि ते ऐकून एजंटना तर धक्काच बसतो. ते लीलाकडे बघतच राहतात. तर लीला म्हणत असते की हो एजे, यांनी सकाळीच मला विचारलं होतं. तर एजे विचारतात की तू आधी कोणाला घरात बोलली होतीस का? तर लीला सांगते हो, मी आजींची परवानगी घेतली होती आणि त्यांनी मला काम करायला परवानगी दिलीसुद्धा होती. मी हे म्हणाले होते की माझ्या अपोजिट तुम्ही असणार आहात, त्यामुळे मला वाटलं की काम करायला काही हरकत नाही. आणि ते ऐकून एजे म्हणतात की समजा मी काम नाही केलं तर मग तू सुद्धा काम नाही करणार का? तर लीला म्हणते की तसं नाही एजे, मी करेल काम. आणि ते ऐकून एजे म्हणतात की ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर मी या ॲडमध्ये तुझ्यासोबत नक्की काम करेल. आणि एजंटचा होकार ऐकताच सगळ्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. मात्र तीनही सुनांचा चेहराच पडतो. दुर्गा तर खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की जहागीरदारांच्या इमेजची काळजी मला सोडून कोणालाही नाही आहे. एजंटना आणि आजींना तर फक्त त्या लीलाचं ऐकायचं असतं. पण आता काही झालं ना तरी मी गप्प बसणार नाही. आता या ॲडच्या संदर्भात मला असं काहीतरी करायला हवं ज्याचं सगळं खापर त्या लीलावर फुटेल. तर दुसरीकडे एजे जाहिरातीमध्ये काम करायला तयार झाल्यामुळे लीला तर खूपच खुश असते आणि देवाचे आभार मानत असते. आणि ती देवाकडे प्रार्थनासुद्धा करते की उद्या असं काहीतरी घडू दे ज्यामुळे माझ्यामधील आणि एजंटमधील जे अंतर आहे ते अजून थोडं कमी होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.